चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 9 सीबीएसई मधला पॉलिनॉमियल या चॅप्टर मधला एक क्वेश्चन पाहू. काय म्हणतात पहा, इफ बोथ x-2 हा x-2 आणि कोण बोथ x-2 अँड x-1/2 आर द फॅक्टर्स ऑफ धिस पॉलिनॉमियल. ठीक आहे, हा एक पॉलिनॉमियल आहे px² + 5x + r. ठीक आहे, काय आहे r हा पॉलिनॉमियल आहे. ठीक आहे, इथपर्यंत देन शो करा की p = r. आता सर नेमका फॅक्टर म्हणजे काय चीज आहे तर ऐका, फॅक्टर का की मानून चलो एक पॉलिनॉमियल आहे p ऑफ x. ठीक आहे, तर सध्या p ऑफ x नाही मानू कारण इकडे px दिसतोय, चिवडा होऊन जाईल. ठीक आहे, एक पॉलिनॉमियल घेतो f ऑफ x आपल्या मनात. ठीक आहे, फॅक्टर्स काय ते सांगतो. सपोज दॅट x² + 5x + 6 हा पॉलिनॉमियल. मान लो की x² + 5x + 6 हा पॉलिनॉमियल. तर आता पहा, थोडी देरी केली मी म्हणत असं समजता की x + 2 इज अ फॅक्टर ऑफ गिवन पॉलिनॉमियल. हे भाषण नाही लिहित. ठीक आहे, x + 2 हा याचा फॅक्टर आहे. ठीक आहे, फॅक्टर म्हणजे नेमका चीज का तर पहा, हा जो x + 2 आहे ना याची अपोजिट व्हॅल्यू घ्या. अपोजिट व्हॅल्यू म्हणजे x + 2 = 0 माना, x = अपोजिट व्हॅल्यू -2. ठीक आहे, पटलं ना. अरे प्लस आहे तर -2. ठीक आहे, इथं जर मायनस असता तर +2. ठीक आहे, का म्हणतो मी प्लस आहे तर -2 आणि इथे मायनस जर असता, हा जर फॅक्टर असता तर x = +2. अपोजिट साइन घ्या तर काय म्हणतो आपण x + 2 होता तर याची अपोजिट x = -2. समजलं ना. तर हा पॉलिनॉमियल आहे आणि x + 2 इथं चिवडा न करता बाकी भाषण न लिहिता x + 2 फॅक्टर यावाला पॉलिनॉमियलच्या याची अपोजिट व्हॅल्यू घ्या आणि जे अपोजिट व्हॅल्यू येते इथे ठेवा. ठीक आहे, तर जेव्हा कधी जिंदगीमध्ये f ऑफ x = जर आता तुम्ही या x च्या ठिकाणी -2 ठेवल्या आणि जिंदगीत आन्सर जर 0 दिला, 0च पाहिजे बरं. ठीक आहे, म्हटलं ना, जर आन्सर 0 दिला तर डंके की चोट पर सांगायचा की x + 2 फॅक्टर आहे. समजलं ना, कोणाच्या याच्या. ठीक आहे, हे छोटीशी कहाणी समजली असेल. आता या क्वेश्चन वर येतात सुन. ठीक आहे, काय म्हणतात मग सर, हा जो x-2 याचा फॅक्टर म्हणजे याचा फॅक्टर आहे आणि हा याचा फॅक्टर. तर तुम्हाला माहिती आहे का पहा की काय म्हणेन की x-2 इकडे पहा x-2 अँड x-1/2 आर फॅक्टर्स. काय ते फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल कोणता शॉर्टकट पॉली लिहिलो. ठीक आहे, कोणता px² + 5x + r. आता एक काम करता, px² पाहिजे काय px². ठीक आहे, इथपर्यंत. तर यावाल्या पॉलिनॉमियलला मी f ऑफ x लिहिलो. ठीक आहे, रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, तर काय म्हणतो px² + 5x + r. झाला, इथपर्यंत क्लिअर आहे. आता मला सांगा की x-2 आणि x-2 काय फॅक्टर्स आहेत तर अपोजिट व्हॅल्यू घ्यायची ते सांगितलं ना. तर काय होईल पहा मग देअरफॉर. ठीक आहे, पटला ना, p ऑफ 2 = 0. अरे येईल असं ना. ठीक आहे, अँड दुसरा काय येईल पहा p ऑफ याची अपोजिट व्हॅल्यू +2, याची अपोजिट व्हॅल्यू मायनस आहे ना, हा = 0. डंकी की चोट पर येईल. ठीक आहे, यार ते फॅक्टर आहे असं मी नाही म्हणता, क्वेश्चन म्हणता फॅक्टर आहे. ठीक आहे, तर मग एक काम करता, आता काय करता आपण ना. ठीक आहे, मी काय करता p ऑफ 2 काढता. p ऑफ 2 कसं काढायचं सर, तर जिथं जिथं x आहे ना या पॉलिनॉमियल मध्ये px² + 5x + r, तर जिथं जिथं x आहे तिथं 2 ठेवा. एक काम करायचं 2चा स्क्वेअर. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. बढिया ब्रॅकेट लावता 2चा स्क्वेअर. ठीक आहे, कारण जिथं जिथं x आहे तिथं 2 ठेवा. येतं 2 ठेवा तर आन्सर काय येईल पहा p * येतं 4 कारण 2चा स्क्वेअर 4 प्लस 5 2 10 प्लस r म्हणजेच काय होईल पहा. आता p4 तर नाही लिहित म्हणजे p ऑफ 2 किती आला चेक करा, 4p + 10 + r. ठीक आहे, पण सर p ऑफ 2 = 0 म्हणजे मी सर याला असं लिहू शकतो की 4p + 10 + r = 0. अरे पाने तर तुम्ही 0 नाही ठेवाल का मेरे प्यारे दोस्तों. p ऑफ 2 पहिलेच म्हणतात ते फॅक्टर आहे म्हणून. तर हा झाला इक्वेशन नंबर फर्स्ट. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करतो, हा वाला पार्ट मी मिटवता. ठीक आहे, बिलकुल हा वाला पार्ट प्यार से मिटवता. आता ऐका सुन. ठीक आहे, आता सर p ऑफ 2 तर झाला, आता p ऑफ हाफ काढू. ठीक आहे, तर p ऑफ हाफ का म्हणते पहा, p ऑफ हाफ = आता का विषय का जिथं जिथं x आहे तिथं हाफ ठेवा. तर काय होईल p इथं हाफचा स्क्वेअर चेक करा ना. ठीक आहे, प्लस 5 × हाफ. ओके, जिथं जिथं x आहे तिथं हाफ आणि प्लस r. ठीक आहे, इथं हाफ ठेवलो आणि प्लस r. तर बढिया काय होईल पहा आता. ठीक आहे, ओके, जागा नव्हता की प्लस r बढिया लिहू व्यवस्थित प्लस r. क्लिअर आहे. आता मला सांगा p ऑफ हाफ का तर सर 0 आहे तर इथं तुम्ही 0 ठेवू शकता. ओके, ठेवू शकता ना. इथे येईल p, इथे काय 1चा स्क्वेअर 1 आणि 2चा स्क्वेअर 4 प्लस
5/2, कारण 5 into 1 किती येते चेक करा, 5 into 1 5/2 प्लस आर. म्हणजे सर मी डायरेक्ट म्हणू शकतो की देअरफॉर याच्याबरोबर 1/4 पहिले लिहितो पी, ठीक आहे, प्लस 5/2 प्लस आर इज इक्वल टू 0. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आता यावाला इक्वेशनला थोडंसं सिम्प्लिफाय करतो. कसं पहा, हा वाला इक्वेशन पहा बरं कसं स्मूथ वाटते. ओ नाईस, ठीक आहे, नाईस काम वाटतं. आणि ठीक आहे, पाहा चेक करा असं, ठीक आहे, पटलं पुरा लाला काम आहे. पण इकडे पहा, इकडे असं जर करता हा 4 आणि 2 मध्ये येतात. ठीक आहे, तर मग मला काय म्हणायचं की या इथं काय करतो, सर्वात ग्रेटर नंबर 4 आहे, इथे 4 च्या टेबल मध्ये 2 येते, म्हणजे 2 च्या टेबल मध्ये 4 येते. मी काय करतो, मल्टिप्लाय बाय 4 करतो, म्हणजे पुरा सिंपल होईल. लिहिता पहा मल्टिप्लाय बाय 4 ऑन बोथ साइड असं करायचं, लक्षात ठेवा. तर काय होईल पहा 1/4 प्लस 5/2 प्लस आर इज इक्वल टू 0. आता फायदा काय होईल पहा, चला 4 ने मल्टिप्लाय करा, येथे 4 ने मल्टिप्लाय करा, येथे 4 ने मल्टिप्लाय, येथे करून का करू, कारण 0 देणार आहे ना, तर काय करायचं. ठीक आहे, पटलं ना. मग 4 उडल तर पी, आणि इथे 2 2 जा 4, तर 2 5 जा 10 आणि प्लस 4r इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 2. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, समजलं मी काय म्हणतो. ठीक आहे, आता ऐका की सर हा 4 ने मल्टिप्लाय काउंट केला, समजलं ना. ठीक आहे, पटलं ना. 4 ने मल्टिप्लाय करण्याचा कारण मला बॅलन्स कर सिम्प्लिफाय करायचा होता. ठीक आहे, आता काय म्हणेन पहा, हा वाला पार्ट मी मिटवत आहोत आणि आपल्याला काय काढायचा, पी इज इक्वल टू आर काढायचा आहे ना. आता मला एक गोष्ट सांगा. ठीक आहे, एक पॉईंट. ठीक आहे, मला सांगा, हा वाला इक्वेशन 0 आहे आणि हा वाला इक्वेशन 0 आहे, ते दोन्ही इक्वल नाही राहतील का. अरे हा इज इक्वल टू हा ना, फ्रॉम 1 इज इक्वल टू फ्रॉम 1 and 2 वरून 0 इज इक्वल टू 0. अरे मला एक गोष्ट सांगा, एक तराजू आहे माहिती, तराजू. ठीक आहे, या तराजू मध्ये तराजू समजते पहिला राहत होता. ठीक आहे, पटलं. आता मला एक गोष्ट सांगा, इथे या किलो काट्यात कोणीच नाही बसले आणि इथे कोणीच नाही बसले. ठीक आहे, वजन नाही, तर तराजू सेम नाही राहील का, इक्वल नाही राहील का मेरे प्यारे दोस्तों. ठीक आहे, तर म्हणून की फ्रॉम 1 and 2 वरून का होईल का की धिस दंडार, म्हणजे हा वाला पार्ट 4p प्लस 10 प्लस आर इज इक्वल टू हा वाला 0, त्यावाला 0च्या म्हणजे p प्लस 10 प्लस 4r च्या बरोबर. ठीक आहे, आता तुम्हाला माहित आहे की 4p प्लस 10 प्लस आर प्लस p प्लस 10 प्लस 4r. ठीक आहे, असंच काउंट लिहिलं सर, कारण देखो. ठीक आहे, आता मी काही करू शकलो असतो, पण माझ्याकडे कारण पहा, हा जो प्लस हा इकडे मायनस होईल का, मग तुम्ही काटा, तर मग त्याच्यापेक्षा पहिलेच कापा ना. ठीक आहे, पटलं एक पर्यंत की नाही. ठीक आहे, त्यानंतर एक काम करा, इकडे आहे का 4p कडे हा येईल -p होईल का नाही, आणि 4r कडे चेक करा, r घ्या, हा मायनस हा, अरे इकडे मायनस हा, तो पा p होता, हा -p, मग काय होईल पहा, इकडे राहिला 3p, 4p -p 3p. चला ओके, आणि इकडे राहील 3r, राहील ना 4r -r. ठीक आहे, मग आता p ओके आणि 3r, आणि एक काम करतो, हा डिवाइड मल्टीप्लाय ना, बरोबर राहिला का, p इज इक्वल टू r ना. मेरे प्यारे दोस्तों, हाच तर प्रूफ करायचा होता आपल्याला. ठीक आहे, समजलं असेल मेरे प्यारे दोस्तों, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.